अहिल्यानगर जिल्ह्यात शिर्डीपासून जवळ असलेल्या वाकडी या गावाला खंडोबाच्या मंदिरामुळे खंडोबाची वाकडी म्हणून ओळखले जाते. जेजुरीहून खंडोबा बानाईला आणण्यासाठी चंदनपुरी येथे जात असताना त्यांनी येथे मुक्काम केला म्हणून हे स्थान प्रति जेजुरी म्हणून परिचित आहे. वांगीसट म्हणजे चंपाषष्ठी उत्सव येथे मोठ्या प्रमाणात साजरा होतो. या दिवशी खंडोबा देवस्थानातून काढण्यात येणारी घोड्यांची मिरवणूक देखील प्रमुख आकर्षण असून यावेळी हजारो भाविक येथे उपस्थित असतात. या खंडोबा मंदिराविषयी आख्यायिका अशी आहे की महादेवांचे अवतार असलेल्या खंडोबांनी मनी व मल्ल या राक्षसांचा वध करून वास्तव्यासाठी जेजुरी हे ठाणे निवडले. काही दिवसांनी जेजुरी येथून नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील चंदनपुरी येथे बानाई देवीला आणण्यासाठी जात असताना त्यांनी वाकडी येथे मुक्काम केला. त्यांच्यासोबत त्यांचे हिगडी प्रधान व घोडे होते. येथे आल्यानंतर त्यांनी हिगडी प्रधानांना घोड्यांसह जेजुरीला परत जाण्यासाठी सांगितले व खंडोबा स्वतः चंदनपुरीसाठी निघाले. परंतु आपले स्वामी एकटेच जात आहे हे पाहून त्यांच्या स्वामीनिष्ठ घोड्यांना वाईट वाटत होते. त्यामुळे ते घोडे सतत मान वाकडी करून मागे पाहत होते. त्यामुळे या गावाचे नाव वाकडी असे पडले. वाकडी येथील हे देवस्थान जागृत असून जेजुरी येथे केलेल्या नवसाची या मंदिरात पूर्ती करता येते अशी भाविकांची श्रद्धा आहे. शिर्डी येथून वाकडीकडे जाणाऱ्या मार्गावर खंडोबा मंदिर स्थित आहे. मंदिराचा परिसर प्रशस्त असून या संपूर्ण परिसरात फरसबंदी करण्यात आली आहे. या परिसरात अनेक पूजे साहित्याची दुकाने आहे. मंदिराच्या प्रांगणात दीपमाळ असून त्याच्या बाजूला एक अखंड पेटती धुनी आहे. मुख्य मंदिराच्या उजव्या बाजूला एका मोठ्या चौतऱ्यावर खंडोबाचे वाहन असलेल्या घोड्याचे वैशिष्ट्यपूर्ण असे शिल्प आहे. सभामंडप व गर्भगृह असे मंदिराचे स्वरूप आहे. प्रशस्त सभा मंडपात नंदी स्थानापन्न असून गाभाऱ्यात खंडोबा, म्हाळसा देवी व बानाई देवी यांचा त्रिपिंड स्वरूपातील तांदळा आहे. या तांदळ्याला खंडोबा व म्हाळसाई यांचे चांदीचे मुखवटे लावून त्यांना वस्त्रालंकार चढवले जातात. तांदळ्याच्या समोर घोड्यावर स्वार खंडोबा व म्हाळसाई हे दैत्य मनी व मल्ल यांचा वध करीत आहे अशी मूर्ती आहे. पण या मूर्ती नंतर बसवल्याचे सांगण्यात येते. या परिसरात बानाई देवी व हेगडी प्रधान यांचे मंदिर आहे. मंदिराला लागूनच आणखी नवीन सभा मंडप तयार करण्यात आले आहे. त्यामध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. भाऊबीज, चंपाषष्ठी आणि चैत्र पौर्णिमेला येथे यात्रा भरतात. भाऊबीजेच्या दिवशी जेजुरीहून आणलेल्या अखंड ज्योतीने येथील धुनी व दीपमाळेवरील दिवे प्रज्वलित केले जातात व त्यानंतर यात्रेला सुरुवात होते. मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्या दिवशी खंडोबांचा नवरात्रोत्सव सुरू होतो व तो चंपाषष्ठीपर्यंत सुरू असतो. मनी व मल्ल या दोन दैत्यांचा पराभव करून खंडोबाने लोकांना संकटातून मुक्त केले. या घटनेचे स्मरण म्हणून हा उत्सव साजरा करतात. येळकोट येळकोट जय मल्हारचा घोष करून हजारो भाविक वाकडी येथे दाखल होतात. भंडाऱ्याचे अखंड उधळण आणि तळी भरणे असे कार्यक्रम दिवसभर सुरू असतात. यावेळी भाविकांकडून खंडोबाला वांग्याची भरीत आणि भाकरी यांचा नैवेद्य दाखवला जातो. या यात्रेत घोड्यांची मिरवणूक काढली जाते. ही मिरवणूक पाहण्यासाठी हजारो भाविक येथे उपस्थित असतात. चैत्र पौर्णिमेला म्हणजेच हनुमान जयंतीला येथे भरणाऱ्या यात्रेत मारणाच्या काठ्यांची मिरवणूक निघते. दररोज सकाळी, दुपारी व संध्याकाळी या मंदिरात खंडोबा देवाची आरती होते. सकाळी 5 ते रात्री 8 पर्यंत भाविकांना या मंदिरात जाऊन खंडोबाचे दर्शन घेता येते. या प्राचीन आणि ऐतिहासिक खंडोबा मंदिरासमोर आपल्याला अतिशय सुंदर आणि मोठी अशी शिवकालीन बारव बघायला मिळते. या बारवेमध्ये 12 महिने पाणी असते. या बारवेचे स्थापत्य हे खरोखरच बघण्यासारखे आहे. आपण एक दिवस वेळ काढून नक्की या ठिकाणी भेट द्यावी. व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.